नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? तर हे कामावरनं आले तर इथं आले असे वरच्या रूममध्ये गेले. यांचं काय काम आहे वरच्या रूममध्ये? तर आज तर काय मिस्त्री हे पण आले नव्हते, नवीन काय केलंय बघायला किंवा काय. आले की वरती येऊन बसलाय का हो? का म्हणजे बघाय मग काय चाललंय, कसं झालंय, कसं वाटतंय, सारखं सारखं कलर डल झालाय, चांगला झालाय, असं बरं वाटतं नवीन नवीन रूम मध्ये. तर कसं छान वाटते, भारी वाटते. आणि सगळ्यांसाठी खुशखबर पण आहे, नवीन काहीतरी आहे. तर आपलं एक पर्व म्हणजे हे आहे ना अनुष्का, तर एक आमचं एक स्वप्न पूर्ण झालं, एकदम मस्त झालं. आणि आताच कामावून आलो जस्ट, पण तरी तुम्हाला सांगतो हा एवढ्या 2 दिवसात तुम्हाला एक खुशखबर सगळ्यांना. तर एक स्वप्न पूर्ण झाले, आता एक स्वप्न अजून राहिले. ते एवढ्या 4 महिन्याच्यात आम्ही कंप्लीट करणार आहे एक आमचं राहिलेलं स्वप्न. आणि त्या स्वप्नासाठी सगळ्यांचा चांगला आशीर्वाद पाहिजे, सगळ्यांच्या चांगल्या शुभेच्छा पाहिजेत. आणि ते स्वप्न खूप छान आहे. आता बिझनेस वगैरे नाही काय, म्हणजे बिझनेस संदर्भातच आहे, पण ते बिझनेस करायचं म्हणल्यावर जी गोष्ट लागते ते आमच्याकडे नाही. मग ती गोष्ट आम्ही हे करणार आहे, काय करणार आहे, धावणार आहे तुम्हाला, म्हणजे ती करायची आपल्याला गोष्ट उभं करायची. तर ते काय आहे ते 4-5 दिवसात तुम्हाला कळेल. एवढं 2-3 दिवसात थोडं माझं बाहेर काम चाललंय, कसं कामं पण जाणं गरजेचं आहे. 3 दिवसात काम संपन, मग काम संपलं की मी घरीच आहे. मग छानपैकी आपण एक मस्तपैकी व्हिडिओ काढू. आता मुहूर्त पण नाही आहे, एवढे 2 दिवस मुहूर्त बघायला लागेल. कसं हे घराच्या टायमिंगला मी मुहूर्त बघितला नव्हता, त्याच्यामुळं घर लय लांबलं. अमावस्या दिवशीच मी चालू केलं पाया खांदायला. काय तुम्हाला सांगू, माझे हे काय तसलं कळतच नव्हतं का मुहूर्त बघायला लागतो, काय बघायला लागतो. पण आता ठीक आहे, मस्तपैकी एक मुहूर्त बघू छानपैकी आणि सांगू तुम्हाला, नियोजन करू, धावतो तुम्हाला एकदम व्यवस्थित, जिथली तिथं कसं होणार आहे, काय होणार आहे. आणि असू द्या, ते करणं गरजेचंच आहे. जातील 4 महिने जातील कंप्लीट मला ते पूर्ण करायला. त्याला जास्त खर्च नाही, ते 2-2.5 लाखाचंच काम आहे. आणि ते कसं पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी काय मला मिळालं आहे, कसं मिळालं आहे, ते पण तुम्हाला व्यवस्थित मी सगळं समजून सांगणार. कायला पावणार नाही त्याच्यात, कायला पोहायसारखं नाही. एखाद्याने पुन्हा सांगितलं तर ते कसं होतं, ते सरप्राईज राहत नाही. तुम्ही पुन्हा म्हणता तू लपवलं, असं व्हायला नको. म्हणजे जे काय असेल ते, म्हणजे काही गोष्टी असतात ते तुम्हाला सगळं सांगून उघड आपलं कसं असतं, जे आहे ते रिअल. म्हणजे आपण घराचं झालं असतं की लोन वगैरे काढलं असतं तर झालं असतं घराचं आपलं एका वर्षाच्या आतच. हा नाही, मी कर्ज काढलं असतं तर झालं असतं की, पण मी काय कर्जच काढलं नाही. म्हणजे झालं म्हणजे कसं काय लगेच ह्याच्या, म्हणजे काय घराचा पैसा म्हणतात बुडीत असतो. कर्ज काढायचं, घर बांधायचं, पुन्हा त्याचं पैसे फेडायचं, ह्या गोष्टी करण्यात मला इंटरेस्ट नव्हता. म्हणजे जसं पैसे येतील तसं करणं गरजेचं. हा म्हणजे जसं येईल तसंच केलं. पण आता विषय काय आहे, आता एक नवीन आहे, म्हणजे त्याला मात्र कर्ज काढणार मी. आता लय दिवस लावायचं नाही, थोडंफार कर्ज पण पाहिजे माणसावर, ज्याच्यावर कर्ज तेच खराब काय म्हणतात, ऋण काढून सण नाही करायचा. कोण आते म्हणतात, आते देवाला नवस करतात. म्हणजे आम्ही चाललं होतं करायचं. काय झालं, माझे कर्जाचे कागदपत्र सगळे रेडी झाले, सगळं झालं, आणि आमच्या आई देवाला नवस बोलली ह्याचं कर्जच होऊ नये. तसंच झालं, पण नाही काढलं नाही, मग आधीच लागलं नाही अजिबात. जसं होईल असं पण झालं देवाच्या दयाने, चांगलं झालं. आता कसं झालं मस्तपैकी झालं तर जमाय घराचं. आता काय राहिलं, लाईटीची फिटिंग आली. तुम्हाला वाटत असेल सारखं घर करता, पण कसं सांगू, एवढंच बांधलंय ना, ते स्वतःच्या कष्टाने बांधलंय ना, त्याच्यामुळे जरा असा थोडा अभिमानच वाटतो. ते तर आहे, पण विषय काय आहे, आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण तर झालंय घराचं. आणि नवीन पण बिझनेस आहे, ते पण आपलं म्हणजे नवीन बिझनेससाठी एक गोष्ट लागते, काहीतरी लागतं. त्यासाठी सगळं ते मोठ्या व्हिडिओमध्ये मी बोलेन, सांगेन व्यवस्थित. सगळं भूमिपूजन करू आपण मस्तपैकी, आहे सरप्राईज छानपैकी. तुम्हाला प्लॅन सांगेन कसा आहे काय आहे. म्हणजे ती कसं, एकदा मला हिचा कसूर पूर्ण करायचा आहे. कसं म्हणजे हिच्यासाठी करून देणं गरजेचं आहे. एकदा झालं ते की मग सुटलो मी, म्हणजे टेन्शन नाही मागं मोर, कसं हिचा सपोर्ट होईल आणि असावं. तर
सांगावं म्हणलं सगळ्यांना आहे मी सकाळी म्हणते त्यांना एक गुड न्यूज पण आहे छानपैकी. फक्त आता कसं झालं मला वेळ नसल्यामुळे एवढे 2-4 दिवस 2-3 दिवस जाऊ द्या, माझं काम संपून दे. थोडं बाहेर लांब काम चाललंय, ते काम संपल्यानंतर मग मला ज्या दिवशी मुहूर्त बघू बामणाकडे जाऊन त्या दिवशी मस्तपैकी मग आपण ते चालू करू, डायरेक्ट त्या दिवशी चालू करू. आणि आपण लवकरात लवकर म्हणजे 3 ते 4 महिन्याच्यात मी 4 महिन्याचं टार्गेट धरलं आहे पूर्ण करायचं. पण मला वाटतं 4 महिने लागणार नाहीत. सगळ्यांच्या आशीर्वादानं 4 महिन्याच्या आत पण पूर्ण होऊ शकतं, तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर. आणि ते माझ्यासाठी पण आहे, म्हणजे कसं मला पण तिथं काहीतरी करायचं आहे. म्हणजे काय असेल स्वप्न माझं, एखादा छोटासा बिझनेस काय, मग त्यासाठी उपयुक्त आहे, अश्विनीसाठी उपयुक्त आहे. मग ते करणं पण गरजेचं आहे, केव्हा तरी करायलाच लागणार आहे. कोणी असलं तरी ते करायलाच लागतं, त्याशिवाय होत नाही. मग आली एक गुड न्यूज आली, तुम्हाला गुड न्यूज पण सांगेन मी 100%. छोटीशी भेट आहे पण ते माझ्यासाठी अनमोल आहे ना, ते पण तुम्हाला व्यवस्थित काय लपवायचं नाही, काय असेल ते खरं सांगायचं. आणि सांगू तुम्हाला कसं कसं होणार आहे, काय काय होणार आहे. तर असू द्या, काय म्हणणं आहे तुझं? मग गुड न्यूज असू दे, सांगायची असते, लपवायची नसते. हां, ते कसं असतं, एखाद्याने आलं सांगितलं बाहेरनं काय आलं तर ते दुःख होतं, पण सगळ्यांनाच दुःख होतं, त्यापेक्षा सांगून टाकायचं असतं. ठेवत नाही आपण मनात काय. हां, आणि आपल्या मनात पापच नाही पहिल्यापासून दुसऱ्यासारखं, म्हणजे असं जळकुटपणा नाही की एखाद्या दिवस जायचं तसलं. मला त्याचं चांगलं तर आपलं चांगलं, आपलं मन जळकुट असतं का नाही. तुम्ही लक्षात राहू द्या, कमावणार आमच्यात हेच आहेत. म्हणजे कामावर जाऊन एखाद्या माणसाचं म्हणजे किती 700-800 रुपये हजेरी, तर 2 वर्षात ते 12-13 लाखाचं घर बांधू शकतो का कामावर जाणारा माणूस? पण मन साफ आणि मनात इच्छा धरली आणि ते 2 वर्षात पूर्ण केलं म्हणायचं. आता ह्या पाडव्याला 2 वर्ष होईल, येणारा आपला पाडवा जो आहे त्याला 2 वर्ष होतील. पाडवा किती तारखेला आता आलाच आहे, पुढच्या महिन्यात असेलच. तर फक्त मनात जिद्द पाहिजे आणि मनात असं कपटीपणा नसावं, तर आपलं पण पुढं चालत राहतं. नाही, आपल्या मनात तसलं काय असतं त्याचं काय. बरीच जण मला म्हणतात ना, बरीच जण लय कपटी, पण मला माहितीये माझं मन कसं आहे. एवढी पण कपटी नाही ती, एवढी पण कपटी नाही. माझं मन मला माहितीये, माझं कसं असतं, जिथल्या तिथं हिशोब असतो. मग ते कसं असतं, तोंडा बोललेल्या माणसाचा राग येतो. मागं मी कधीच काय बोलत नाही, माझं काय असेल ते तोंडा बोलते मी, त्याच्यामुळे माझा माणसांना राग येतो. पण राग येईना का, जिथली तिथंच बोलते. माझ्या आईचा पण स्वभाव तसाच आहे, त्याच्यामुळे राग येतो. असू द्या, पण मी बोलते जिथली तिथं. पण हसून द्या, शुभ दिवस आहे आपल्यासाठी. आता एक चांगला मुहूर्त बघू आणि करायचं हळूहळू हळूहळू हळूहळू. हाय आपलं एक आता 30च्या आतच वय आहे, अजून आपल्याला लय पुढं जायचंय. नाही, ते पुढं जायचं का मागे यायचं ते बघू. पण एक शेवटचं स्वप्न आहे आपलं, ते एक झालं म्हणजे टेन्शन जाईल, मुक्त होईल. आणि मला पण थोडा याचा हातभार लागेल, दुसरं तिसरं काय नाही. त्यासाठी तेवढं झालं की मग सुट्टीत झाली, निवांत झालो, मी पण निवांत झालो, ही पण निवांत झाली. आणि माझ्याकडे 2 चिमण्या किती शांत बसले अनुष्का बघते. तुम्ही वर आला की त्या पण वर आल्या तुमच्या माग. मी म्हणले ह्यांचं तिघाचं पण वर काय काम आहे, काहीच नाही वर, तर म्हणून मी तुमच्या माग आली. वर काय झालं, ही रूम कलर झाली, तिच्या महिला इथंच भारी वाटते मला. इथं का येईन असं होतं. आणि हातपाय तोंड धुलं पण नाही, तर कामावून आलो, हात माकाचा आहे माझा, आलो वर बसलो, ही आली मोबाईल घेऊन, मग चल गप्पा मारू. असं फ्रेश वाटते, एकदम फ्रेश वाटते. हवा बिवा, खिडक्या 2-4 आहेत, दरवाजा हे धरून 4 खिडक्या आहेत, त्याच्यातनं हवा खोली एकदम मस्तपैकी येते. आता झालं खालचं पण आपलं नियोजन होईल, कलरचं उद्यापासून 8 दिवसात कलर होईल, काय माहिती बाबा. होईल. आता कसं असतं, त्यांना पण घर परपंच असतो, त्यांनी कामं घेतलेली असतात, एखाद्याला लय बोलून पण नाही जमत. पेंटर चांगलं आहे, गरीब आहे, कसं प्रत्येकाला पोट आहे, एखाद्याला लय बोलू पण नाही काय नाही. मग त्यांना होईल तसं करा, पण करा म्हणलंय. असू दे, कसं असतं सगळे आपल्यासारखे, सगळी माझ्यासारखीच असं समजायचं. म्हणजे कसं असतं, एखाद्या नांद्यावाल्याचं माहिती असतं, म्हणजे तसं नाही. कसं असतं, मी जर एकच काम हातात घेतलं, म्हणजे एकच काम घेतलं तर मला दुसरं काम येणार नाही.
मग एक काम करत करत दुसरं पण हातात काम घ्यायला लागतं. ते माणसाला गुंतवून ठेवायचं असतं 2 दिवस का व्हायना. एकच काम करत बसलं तर मग पुन्हा जोही घेऊन फिरायला लागेल. त्याच्यापेक्षा आपलं एक एक 2 2 3 3 कामं घ्यायची असतात, ठरवायची असतात, थोडंफार पैसे घ्यायचे असतात. थोडं 1 2 दिवस माणूस बोलतं, पण काम झाल्यानंतर चांगलं काम केलं माणूस खुश होतं. म्हणजे शेवटी खुश पण करायचं त्याला. असं नाही की 1000 रुपये कमी घ्यायचं कामातनं. कसं असतं म्हणजे प्रत्येकाचा धंदा असतो, बिझनेस असतो. मी माझ्या धंद्यावरूनच समजतो. मी डायरेक्ट त्यांना स्पष्ट बोललो, असं समजू नका की माझं काम येत आहे म्हणजे माझंच करा. तुम्हाला एखादं काम जर हातात आलं तर तुम्ही ते काम घ्या म्हणजे आणि करा. मी स्पष्ट बोललो त्यांना. असं नाही की माझ्यावर अवलंबून राहा, तिकडं 2 दिवस जा, इकडं 2 दिवस राहा. ते म्हणले की पहिलाच माणूस असा मिळतोय की मध्ये तुम्हाला सुट्टी घ्यायची असली तर 1 2 दिवस घ्या मिस्त्री. नाही कसं असतं, दुसरीकडे बी काम चालू राहू द्या. नाही कसं असतं आपण म्हणजे एखाद्या धंद्यावाल्याला त्यांच्याकडे बघितलं म्हणलं हे असं का म्हणतात. तसं नसतं ग, तसं नसतं. प्रत्येक जण व्यक्ती असा नसतो की प्रत्येक व्यक्ती असा कमवून कष्ट करून खाणारा असतो. मग त्याच्या माझ्याहूनच मला कळतं की त्याचं काय चाललंय असं पोझिशन, त्याची धावपळ, त्याला फोन येणार, त्याला कॉल येणार, आज येतो, उद्या येतो, परवा येतो, फोन स्विच ऑफ करणं. त्याच्यापेक्षा डायरेक्ट सांगायचं तुम्हाला तिकडे काम करायचं असलं तर 2 दिवस जावा. म्हणजे एखाद्या बळजबरी करायची नाही. कसं असतं प्रत्येकाला मिस्त्रीला पण तुम्ही तसं म्हणायचं. हां नाही प्रत्येकाला पोट असतं, त्यामुळे जाऊ द्या मरू द्या. आता लाईटीवालाच हे ना की 4-5 दिवस झाले आहे ना, पण तिचं पण चाललंय. ते म्हणला थांब दादा 2-3 दिवस. ठीक आहे बाबा चल तू म्हणशील तसं. भाऊजी व्हिडिओ बघतात असं द्या लाईटीवाला असं द्या, आपलं भाऊच आहे माझा. पण कसं ते पण बिचारायची धावपळ. त्याला नोकरी बघून बिझनेस बघून त्याच्यानंतर लाईटीची फिटिंग करतो. जास्त बोलायचं नसतं. कसं असतं प्रत्येकाचा दिवस येतात. आता बोललेलं कसं माणूस बोलायचं नसतं प्रत्येकाला. म्हणजे आता बोललं ना त्याच्या डोक्यात बसतं, पुन्हा ते बोलून धावतं. त्यापेक्षा कुणाला बोलून नाही धावायचा. कुचकं तर कवाच बोलायचं नाही. कुचकं बोललं ना एखादं माणूस डोक्यात बसतं आणि एखादं डोक्यात बसलं की निघत नाही. मग माझं पण तसंच आहे. हाय तोवर हाय, एकदा नाही की नाही. कसं ऐकून घ्यायची लिमिट असतं. ठीक आहे. मग मी एखाद्याचं जर डोक्यात जर बसलं काम करायला गेलो आणि एखाद्याने जर लय किरकिर केली ना, त्याचं निमं काम झालेलं असलं तरी पुन्हा जात नाही. मग बस बोंबलं तिकडं. तुझं 10,000 आणि 15,000 किरकिर केल्या ग मी सांगतोय. कामं द्यायची काय तेव्हा? किरकिर मला पटत नाही. मी काम करताना एक तर चांगलं करतो आणि त्या कामात जर किरकिर म्हणलं ना मग त्याचं काय खरं नाही. मग त्याला उचलूनच आपटायचं त्याला. मग त्याला चांगल्या दावायच्या मग असं असतं माझं. तर असं नाही जेवायचं राहिले सगळं राहिले वर येऊन बसलं. चला आता जेवायचं. काय झालं कलरच लय चमकतो बघा ना. मला लयच भारी वाटतो कलर. कलरचा वासच लय येतोय पण मला तर कलर चांगलं वाटते ना. तुला आवडतो कलरचा वास? भारी वाटतंय मला त्या रेड साईड त्या ह्याचा आवडला. काय मारलं गो त्यांनी सगळ्यात अगोदर? प्रायमरचा वास मला आवडला. कलरचा नाही आवडला. ठीक आहे चला तर बाय ह्या गोष्टी. आणि तुम्हाला 2-4 दिवसात तुम्हाला सरप्राईज आहे. गुड नाईट, स्वीट ड्रीम. तुमची सगळी स्वप्न पूर्ण हो लवकरात लवकर. स्वप्न बघा. स्वीट ड्रीम त्याच्यासाठी म्हणते मी प्रत्येक व्हिडिओवर की स्वप्न बघा आणि साकार करा. स्वीट ड्रीम. चला एक स्वप्न शेवटचं राहिले आणि त्याचा आराखडा काढलेला लय दिवस झालं वहीवर. स्वप्न नाही तुमच्याकडे लय अजून काय काय तुम्हाला करायचंय. आणि महत्वाचं हे काळीचा टीव्ही आणायचा. जगणं मुश्किल झालं. ह्या पिल्याचा माझ्या टीव्ही आणायचा आहे. आणि टीव्ही किती इंची आणायचा आहे? 65. नेसली तर लाखाची नाही तर नेसायचीच नाही. हा अजून माझं असं आहे. नेसली तर लाखाची नाही तर नेसायची नाही. हा हिच्या मैत्रिणीपेक्षा मोठाच आणायचा. जिद्द ही जिद्द होय. हा अनुष्काच्या मैत्रिणीपेक्षा मोठा आणायचा. किती इंच आणायचा? अनुष्काचं नाही पण तुमचं चाललंय. मला माहिती IPL आली रात्री. तुम्हाला सांगते रात्री आम्ही नगरवरून येत होतो. त्यांनी काल जाताना जी मॅच चालू केली होती गाडीत. लग्नात पण मॅच बघत होतं आणि येताना पण गाडी चालवत मॅच बघत होतं. सगळे
शिकवलायचं तरी मी तिच्याकडे मी त्या तिकडं बघत नाही बरं का, तिरकं बघायचं. मी तिकडं बघत नाही बरं का, तिरकं बघायचं. आणि दाजी मागं बसलं होतं, दाजी गुणू 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 करायचं. पहिला का तुम्हाला शेप आणलं गेला का डायव्हरच्या मॅच लय आवडती आणि IPL चालू होणार आहे म्हणून ह्यांना TV आणायचा आहे का नाही अनुष्का? मला पण आवडते बघायला मी. अनुष्काला आवडते. आमच्या अनुष्काला असा टीव्हीवरती डान्स, आणि बरेच जण म्हणतात अनुष्का डान्स खरंच ती मनानेच म्हणजे नाही नाही, काय झालं माहिती का, मनानेच अनुष्काला मी डान्स खूप शिकवलेत लहानपणी. कसं नाचायचं, कसं हालायचं, कसं आहे का नाही, कुणी शिकवलं की तुला? हा, मी काय शिकवलं. झालं ग? ती रुसली ती. आणि आमच्या चिवने पाडं किती पाठ केलं माहिती का? त्या दिवशी 7 पर्यंत पाठ होतं, पण आता आमच्या चिवने 10 पर्यंत पाठ केलं. तर लय कौतिक करते जीवचं. चिवचं आमच्या एवढं कौतिक करतात ना, चिवने एवढं पाठ केलेत ना, मला विशेष वाटतं. आता चिव किती आकडा आला ग? 9चा. ए पिल्या, पिल्या रुसलाय. ए मगाशी कॅडबरी आहे की किचा पाडापात झाला. ये की बाबा ये, तसं करू नाही. चल इकडे माझ्यापाशी किचा. अयो बोलतच नाही कोण माझ्या बरोबर. आता कसं व्हायचं? कोणच नाही माझं. तिची कुणाची? अगं बाबा तुझीच आहेत सगळी. इकडे इथं आधी माझ्यापाशी ये. माझ्या बरोबर थांब थांब, आधी माझ्यापाशी ये. बरं मला सांग, कामावनं आल्या सगळ्यात आधी कॅडबरी कुणाला दिली? थांबा 1 मिनिट, कोणी बोलू नका. कुणाला दिली? मग माझं कोण आहे? आणू का तू या? मग कॅडबरी कुणाला दिली? मग आता तू काय म्हणली? कवा बोललो? आता वर आल्यावर का? तुझ्यावर बोललो नाही का? अरे देवा. गप्पा मला जीव करतो मी. बरं ठीक आहे, आता आमच्या चिवने पाडपाठ केलेत, आता तिचं पाडं मी घेणार आहे. सांगू का, शाळेत गेलती ना मी हे लहान, त्यांचे सर नव्हते, 4थीचे सर होते. म्हणलं काय पोरगी या जबरदस्त, म्हणलं जोड शब्द वाचती, जोड शब्द लिहिती, गुणाकार करती, बेरीज वजाबाकी 3-3 अंकाची गणित करती, बोलवलं की येते, ही गणित लिहून दिलं की त्याचं लगेच उत्तर लिहिती सर. म्हणलं एवढी हुशार आहे? हो म्हणलं अनुष्काला ज्ञानाला सुद्धा मागं सारून पोरगी. म्हणजे अनुष्काचा पहिला नंबर येतो, चिवचा पहिल्या नंबरच्या आधी 0 नंबर येणार. ओ माय गॉड. नाही खरं सांगते, खरंच सर म्हणत होते मी त्याला आला. एकदा मला 8चा 9चा पाडा म्हणून जाऊ. चल 8चा म्हण, 8चा. 8 8 दिवस असं म्हण की. 8 चौक 32. 8 7 56. 8 8 8 7 56, 8 64, 8 9 72, 8 10 80. आता 9चा. 8चा मला मगाशी म्हणून दाखवला तो. ठीक आहे, चला तर असू द्या. ह्या गोष्टीवर इथंच आपण व्हिडिओ स्टॉप करू. बाय बाय, गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट सगळ्यांना. आणि माझ्या चिववर पण माझं लक्ष आहे, नुसतं अनुष्कावरच नाही. आणि पप्पा काय म्हणतात तुला? आता मित्रांनो टेन्शन आले, 65 इंची TV आणायचं आहे. मला लई टेन्शन आले. काय करू गाणं? काय करू? एक कौलाचं टक्चर केलं पूर्ण, असं एवढंच केलं तरी TV येतोय तुमचा 65 इंची. किती लागतात असं? 40-42 हजार लागत असते. 65 इंचीला लागत्यात 37 किती? पूर्ण हिस्ट्री काढून आला असते ना, सगळं स्टेटमेंट बिटमेंट सगळं तयार असेल ह्यांच्याकडं. फक्त नाटकं किती ह्यांची, नाटकं बघा किती. QLED TV 65 इंच EMI 65,999 रुपये. 65,000? यस.
अहो 1 तोळा येईल. अनुष्का काय करायचं, आणायचं का नको? आणायचं आहे ना. साखळी येईल अनुष्का गळ्यातली तुला. मला सगळं नाही घालायचं. शो. ठीक आहे, आणायचं आपल्याला 65 इंचीच आणायचा, किवी लेकीस आणायचा आणि 65,999 वालाच आणायचा. ती पण पुढल्या महिन्याच्या 20 तारखेच्या आत आणायचा. हो आणायचं ना. आणायचा ना, तोपर्यंत घराचं सगळं काम होते आणि पुढल्या महिन्याच्या 20 तारखेच्या आत आणायचा. ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. चांगले कर्ज करा मग. मर्द माझी अनुष्का माझ्यासाठी लक्ष्मी आहे, माझं पिलू, आणि मला सांभाळणार आहे. म्हणले पप्पा काळजी करू नका, मी हाय, बास एवढं म्हणले तरी बास. तुम्ही जर तिकडं दोघं. तू अनुष्का तू कामाला लागस तो लय कर्ज करतो. मीच फेडणार सगळं. आ मीच फेडणार का सगळं. नाही रे पिले, अनुष्का काय व्हायचंय का तुला सांग. काय व्हायचंय बरं खरं सांग, तुला काय व्हायचंय काय व्हायचंय तुला. बरं नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांग. आता 20 मिनिटाच्या वर गेला, लय गप्पा झाले. रासू दे माझ्या. थांबा, आमच्या चिवचा आहे का, आमच्या चिवला काय व्हायचंय. आमच्या चिवला पुढे ये गं. पुढे. काय व्हायचंय तुला. पायलट. पायलट व्हायचंय. पायलट व्हायचंय. कसं विमान उडवणार. भुर्र पायलट. रोज एका गावाला आहे ना. रोज एका देशात. ठीक आहे. सगळ्यात आधी कुठला देश आवडतो का तुला. काश्मीर. काश्मीर. बरं ठीक आहे, हिला काश्मीर देश आवडतो आणि मला ना, ती गाणं काय जर मला एक सगळ्यात गरीब देश आहे ह्याचा कसला बुरुंड काहीतरी देश आहे, त्या देशात जाणार आहे मी. साऊथ आफ्रिकेचा देश आहे. साऊथ आफ्रिकाचं म्हणतो, दक्षिण आफ्रिकेचा एक देश आहे, त्या देशात मी जाणार आहे. कशाला. हा आपलं लय पैसे, आपलं 25,000 घेऊन गेलं तर तिथं 50,000 होतात. असा एक देश आहे. मग काय करायचं जाऊ. लय गरीब देश आहे, त्या देशात जायचंय फिरायला, खुरखुर जायचंय. आणि मी जाणार आहे तिथं लवकरच, मी आणि माझा मित्र. रासू द्या ह्या गोष्टी. मित्र पासपोर्ट काढा. बाय सगळ्यांना. बाय बाय. बाय बाय. आणि माझ्या जिफऱ्या कमी केल्या बरं का. बाय बाय.